जालना शिक्षण विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांना कार्य करता येत नाही। यामध्ये शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ, गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे आणि शिक्षणाधिकारी कैलास जातखिळ यांनी जवळपास 1,34,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। त्यांना निलंबित करा अशा मागण्याचं फलक गळ्यात लटकवून एका तरुणानं जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी अनोखं आंदोलन केलं। नारायण लोखंडे असं आंदोलन करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। यापूर्वी लोखंडे यांनी अनेक आंदोलनं केली आहेत। विभागीय आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले होते। यामध्ये शिक्षणाधिकारी अनेक चौकशींमध्ये दोषी आढळलेत। त्यामुळे शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि शालार्थ समन्वयक, गट शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी नारायण लोखंडे यांनी जिल्हा परिषदेसमोर हे अनोखं आंदोलन केलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी निवेदन स्वीकारून कारवाईचे आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं। 1,34,00,000चा भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्या कोणती रक्कम भरणा करण्यात यावी, तसेच संबंधित शिक्षक जे असलेले चंद्रकांत पौळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। तसेच हा व्यवहार त्यांनी नुसतं एकट्याने केलेला नसून याला संगनमताने हा व्यवहार झालेला आहे। याला जबाबदार प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास जातखिळ असतील, गट शिक्षणाधिकारी परतूरचे संतोष साबळे असतील, यांनी संगनमताने केलेला हा भ्रष्टाचार आहे। कारण विभाग आयुक्त असतील, CO असतील, यांनी 2024मध्ये 6 महिन्यांपूर्वी 19 ऑगस्ट रोजी या सर्व शाला समन्वयकांच्या प्रतिनियुक्त कार्यालयीन कामासाठी केलेल्या असताना त्या तात्काळ रद्द करण्यास सूचना दिलेल्या होत्या। तसेच त्यांना शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिलेले होते। मात्र यांना शाळेवर रुजू हे तर झालेच नाही, परंतु आयुक्तांच्या आणि COंच्या आदेश असताना देखील यांनी मोठ्या प्रमाणात 1.5 कोटी रुपयांचा सध्या भ्रष्टाचार केलेला आहे। हे तर फक्त परतूर तालुक्याचा आहे। अजून जर आपण उर्वरित जालना जिल्ह्यातील 7 तालुक्यांचा हिशोब काढला तर 15 कोटीच्या वर हा भ्रष्टाचार झाल्याचा आमचा आरोप आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या शाळा समन्वयकांना शाळेत पाठवा, विद्यार्थ्यांचं नुकसान थांबवा अशी मागणी करत होतो। मात्र इथले शिक्षणाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते। कैलास जातखिळ असे शिक्षणाधिकारी यांना वारंवार मागणी करून देखील हे त्या शिक्षकांची पाठराखण करत होते। मात्र आता यांचे पुरावे हाती लागलेले असून यांनी जे शिक्षक लोक आयकर भरतात तो आयकर यांनी शासनाच्या खात्यातनं वर्ग करता यांनी स्वतःच्या खात्यात ती रक्कम वर्ग केली आणि तो पैसा डल्ला मारण्याचं काम या शाला समन्वयकांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। याविरोधात आम्ही आज जिल्हा परिषदेचे CO जगदीश मिनियार साहेब यांच्याकडे गळ्यामध्ये असं मागण्यांचं पोस्टर घालून त्यांचं लक्ष वेधलं आणि तसंच संबंधित मागण्यांचं निवेदनही दिलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी याची तत्काळ चौकशी करतो आणि दोषींवर कारवाई करतो। जर येत्या 8 दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही निलंबनाची तर आम्ही आयुक्तांकडे आणि मंत्रालयात याचा पाठपुरावा करणार आहोत। प्रतिनिधी मझहर पठाण, भोकरदन, जालना, NTV न्यूज मराठी।